मी मध्येच बोलायला नाही पाहिजे होती, पण मी मध्ये बोलले की सगळे पहिले पुरुष आणि नंतर स्त्री का. कारण थोडंसं एक कार्यक्रमाच्या आयोजकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की एक पुरुष एक महिला असं घेतलं पाहिजे. दुसरं असं की माझी अडचण अशी आहे की मी 9:45ला घरातून निघाली वाया मूल आणि अशी फिरत फिरत आल्यानंतर, कारण मी जेवण पण करून नाही आली, थोडा लो बी पीचा त्रास आहे, तर त्याच्यामुळे माझी कॅपॅसिटी पण किती राहिला एक प्रश्नच होता. असं माझे सगळे नातेवाईक आणि परिवार म्हणून मी सांगत आहे सगळ्यांना. तर काही का असे ना, पण या ठिकाणी आपण मला या कार्यक्रमाला बोलावून घेतलं, त्यामुळे आदिवासी विभागाचे सगळे प्रमुख आणि सर्वांना मी पहिल्यांदा धन्यवाद देऊ इच्छिते. आणि धन्यवाद याच्यासाठी पण देऊ इच्छिते की माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं आणि बोलण्याची संधी जी आहे या विषयावरती ही पहिलीच वेळ आहे. दुसरं असं की एक थोडी संदिग्धता अशी होती की नवलेखकांची कार्यशाळा असं जर असेल तर म्हणजे माझ्यासाठी कार्यशाळा आहे की मला काय बोलायचं आहे की नवीन लोकांसाठी काय सांगायचं आहे, हा एक प्रश्न होता. त्याच्यामुळे नेमकी तयारी कशी करायची ना काय करायचं हा एक विषय होता. पण काही का असे ना, हा सगळा धागा या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी सांगितलं असल्यामुळे माझं ते कन्फ्युजन गेलेलं आहे. पण मला असं वाटतं की राजगाळकर सर आणि माननीय प्राध्यापक शेळमाके सर हे माझ्यापेक्षा फार सिनियर आहेत. ज्या दिवशी माझा कवितेचा जन्म नव्हता त्या दिवशी त्यांचं प्रकाशन झालेलं होतं कवितांचं, आणि त्यांच्या कविता प्रकाशित होत होत्या. आणि कविता म्हणजे काय असते आणि आदिवासी साहित्य म्हणजे काय असते हे मला काहीच कळत नव्हतं. त्या दिवशीपासून मी त्यांना ओळखते, अतिशय लहान वयापासून. सगळ्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आणि मला काही शिकता आलं या माध्यमातून, याच्यासाठी मी सगळ्यांचं उपकृत आहे असं म्हणावं लागेल. पण माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मला कवी साहित्यिक वगैरे लोक म्हणतात, तर आम्ही राजगडकर सरांनी जसं म्हटलेलं आहे की मी कथाकार आहे का, मी कवी आहे का, मी लेखक आहे का, आणि मी काय आहे हे मला काही माहिती नाही. तर आणि परत लेखक जन्मावा लागतो का हा एक प्रश्नच आहे. कारण मला असं वाटतं की जसा एक दगड असतो आणि दगडाला एक छन्नीनी मारल्यानंतरच कुठेतरी ते एक कोरीव असं हे सगळं एक प्रतिमा तयार होते, एक मूर्ती तयार होते दगडाला. तर त्याच्यामुळे तो मूर्ती पहिलेच असते, पण कलाकाराची ती कल्पकता असते. तशासारखा प्रत्येक माणूस हा कथाकार, कवी किंवा लेखक आहे असं मला स्वतःला वाटत असतो. पण त्यांनी ते तशा पद्धतीने स्वतःला घडवलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगते की पहिल्यांदा कवी लोकांना घरातूनच थोडीशी उपेक्षा येत असते, असं म्हणजे माझ्या वाट्याला तर ते आलंच होतं. की माझे मिस्टर होते त्यावेळेला मला म्हणायचे की हे काय कविता लिहिते, ह्या काय कविता आहेत का. आणि ते लिहितात श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ धाटे चोहीकडे, आणि हे काय कविता लिहिते तू, याला काही कविता म्हणतात का. त्याला कविता म्हणतात. तर हे असं सगळं होतं माझ्या बाबतीमध्ये. पण मग मी त्यांना ते झोपले की नंतर मी दुसऱ्या रूममध्ये जायची, लाईट लावायची आणि ती मी कविता लिहायची त्यावेळेला रात्रीच्या वेळेला. तर ते यायचे आणि एवढ्या रात्री कविता काय लिहिते म्हणून लाईट बंद केली की मग मला ते खूप राग यायचा त्यांचा. तर असे आमचे अनुभव आहेत, कवितांच्या मागचे खूप अनुभव आहेत. तर लेखक होणे, जर कोणाला इथे लेखक व्हायचं असेल ना, त्या उद्देशाने इथे जर कोणी आलं असेल तर मला असं वाटतं की जसं मनन आहे, जसं चिंतन आहे, अवलोकन आहे, कल्पकता आहे, ह्या सगळ्या गोष्टी माणसांकडे असाव्या लागतात. आणि सरांनी म्हटल्यासारखं वाचाल तर वाचाल तर असं वाटेल की मी कविता लिहित आहे, मला काय गरज आहे, माझे खूप अनुभव आहेत, मला काय गरज आहे वाचायची. पण मला वाटतं की वाचल्याशिवाय काही समोरचं सुचत नाही. माणसामध्ये असते नाही अशातला काही भाग नाही, परंतु काय लिहायचं, शब्दांचा साठा असतो आणि काही वाचता वाचता आपल्याला लिहिता येते. इथे बसलेले पुष्कळ तरुण आहेत, तरुणी आहेत. आम्ही वयाच्या खूप उशिरा लिहायला लागलो. मी वयाच्या 20व्या वर्षी नंतर बहुतेक लिहायला लागली.
आणि पहिलं जे साहित्य संमेलन म्हणजे आदिवासींचं मी अटेंड केलं असेल तर ते 5वं आदिवासी साहित्य संमेलन पालघर इथे त्या वर्षी झालं. मला वाटते सर 92 किंवा 93 वर्ष असावं. आणि पहिल्यांदा मी मंचावरती त्या ठिकाणी गेली. मला भीती पण फार वाटायची मंचावरती मी कशी जाऊ. आणि तिथे नामदेव ढसाळांच्या जवळ मला बसायला मिळालं. आधी ढसाळ म्हणजे फार आम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने पाहत होतो, कारण ज्यावेळेला माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं ढसाळांच्या कविता आम्ही वाचायचं. त्या ढसाळांच्या कविता थुंकी मूत शीसू आणि हा सगळा प्रकार, हा काही कवी आहे का. आणि मग त्यांच्याजवळ बसायला जेव्हा मी आला तेव्हा इतकी धास्ती आणि इतकी भीती, मी अशी चिमुकली होती आणि ते चांगले ढसाळच होते. आणि मग मी म्हटलं मी अशी अंग चोरून घेतलं परत बारीक बारीक. आणि मग सर म्हणाले की नाही चांगली बैस. आणि मग तिथे सर एक माझी कविता, एक मी पहिलीच कविता माझी तिथे, मंचावरचं काही डेअरिंग नाही, मंचावरचं काही माहिती नाही, पण मला त्या ठिकाणी हिंमत आली. अनेक लोक होते, सर होते, तुमराम सर होते, राजगडकर सर होते, सगळी राजगडकर फॅमिलीच पूर्ण होती त्या ठिकाणी. वारूदादा सोनवणे होते आणि एक भोयर सर होते, प्रोफेसर भोयर म्हणून. तर माझी कविता वाचल्यानंतर ते म्हणाले की तुला भविष्य आहे. मला वाटते भगवान भोईर सर होते, प्राध्यापक भगवान भोईर. आता ते गेले सर, गेल्या 2-3 वर्षामध्ये, कोरोनाच्या आधीच गेले. तर तुला भविष्य आहे. तर मला असं वाटते कोणी अप्रिशिएट करणारं पण पाहिजे असतं लेखक लोकांना. आणि हे सगळं झालं त्यावेळेला. आणि मी म्हटलं की मला लिहिता येते, ही माझ्यामध्ये भावना निर्माण झाली आणि मी मग सातत्याने लिहायला लागले. पण तोच साचा होता माझा. कोणता साचा असेल तर जसं लिहिता आलं, सरांनी जे सांगितलं, काना मात्रा विलांटी वगैरे, तसं आम्हाला आधीपासून वळण आहे तशी. काना मात्रा विलांटी रस्व दीर्घ वगैरे आम्हाला कळते आधीपासूनच. पण याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला भावना व्यक्त करायसाठी त्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुम्ही लिहायला लागलं पाहिजे. ते प्रकाशक पाहत बसतील, नादी सर वगैरे सगळे. तर ही गोष्ट आहे, आपलं लिहिणं जाणं फार गरजेचं आहे. आणि निदान मला वाटतं की नव्या पिढीचे जे काही मुलं आहेत, मुली आहेत, त्यांनी ज्या आमच्यासारखे जुने लोक आहेत, थोडेसे आम्ही जुने पडलो आता, आणि आपले आई वडील आहेत, ह्या सगळ्यांचे काही अनुभव त्यांच्याशी काहीतरी शेअर केलं पाहिजे, कथन केलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, तर आपली समृद्धी वाढते, आपल्याला लिहिता येऊ शकते. आता लिखाणामध्ये जेव्हा लेखन करत असताना लेखक स्वतःला त्याच्यामध्ये गुंतून घेतो आणि त्याला अतिशय आनंद होतो. म्हणजे लेखकाचं एक स्वतःचं स्वतंत्र एक विश्व वेगळं असते आणि तो तरंगत असतो आपल्या विश्वामध्ये, त्याला दुसऱ्यांची काही गरज नसते. तर मला असं वाटते की जेव्हा लोक व्यथित आणि दुःखी होतात, एकलकोंडे आणि कसे वेगळे अशा पद्धतीचे होतात, तर त्याच्यासाठी वाचन आणि लेखन एक उत्तम उपाय आहे की तुम्ही त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये अतिशय आनंदात राहू शकता. आपली ही नवनिर्मिती आहे लेखनाची. ही नवनिर्मिती आपली जेव्हा प्रसवत असते तेव्हा लेखकाला असा एक स्वतःचा वेगळा आनंद येत असतो. आणि समोर वाचल्यानंतर त्याला काय वाटतं तो त्याचा प्रश्न आहे. पण मला स्वतःला काय वाटत आहे माझ्या लेखनाबद्दल, याच्यासाठी आपण हे सगळं लिहिलं पाहिजे. मला असं वाटतं या पोरांनी तर लिहिलंच पाहिजे. कारण की गेल्या अनेक वर्षापासनं, जसं राजगडकर सर म्हणाले की मी 1989ला किंवा त्याच्या 79 की 89ला ते गडचिरोलीच्या हेरी किंवा भामरागड भागात ते त्यावेळेला गेले. आता आमचा लेखनाचा माझा जो प्रवास आहे, जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर माझा लेखनाचा प्रवास मंचावरचा मी तुम्हाला जसा सांगितला तसं आमच्या मोहल्ल्यामध्ये, ज्या मोहल्ल्यामध्ये मी लहानाची मोठी झाली, तर तिथे फारच कमी लोक शिकलेले होते. म्हणजे जवळपास 75% लोकांपेक्षा जास्त लोक अडाणी होते. पण काही लोकांची मुलं होती, ती बाहेर गावाला गेलेली असल्यामुळे ती कधी त्यांना पत्र पाठवायची किंवा आमच्या घरी भरपूर पत्र यायचे त्यावेळेला. तर माझे बाबा, म्हणजे एक तुम्हाला याच्यासाठी माझं एक आत्मानुभव सांगते किंवा माझे स्वतःच्यावर जे काही माझ्यासोबत घडामोडी घडल्या त्या सांगते आहे की माझे बाबा जे पत्र आलं की मग कुसुम तू वाच,
मग वाचण्याच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे मनातल्या मनात वाचणे आणि एक मोठ्याने वाचणे, अशा दोन पद्धती असतात. तर वाच म्हणाले तर मग मी पत्र वाचायला लागली तर कॉमा कुठे आहे, फुलस्टॉप कुठे, म्हणजे थांबायचं कुठे, ह्या सगळ्या गोष्टी मला ते घरातून मला ती वळण मिळाली. आणि मग सगळ्या प्रश्न म्हणजे सगळ्या पत्रांची उत्तरं पाठवायची असेल उलटटपाली, तर ते सगळे माझ्याकडून ते माझे बाबा लिहून घ्यायचे. तसेच मोहल्ल्यातले जे सगळ्यांचे पत्र आले कुणाचे, ते सगळ्यांचे पत्र वाचणारी म्हणजे कोण असेल तर कुसुम. ते वाचायचं आणि ते वाचल्याच्या नंतर पोस्टात जाऊन ते पत्र परत त्यांना आणायचं लिहून घ्यायचं आणि ते जाऊन पोस्टामध्ये टाकायचं. हे सगळा क्रम होता. म्हणजे लेखनाची प्रक्रिया अगदी लहानपणापासूनच होती. मग आता अडाणी लोक होते, त्यांना ते सांगायचे आणि मग मी माझ्या मताने मला जसं वाटते तसं ते सांगितल्यासारखं लिहायचं का प्रत्येकच वेळेला नाही. मग माझी शैली मी त्याच्यामध्ये टाकायची पत्रामध्ये. तर एक वेळ असं झालं की एका बाईची डिलेवरी झाली आणि त्या बाईला तिचा नवरा बाहेर ठिकाणी राहायचा, बहुधा मुंबईला असेल. तिला नवऱ्याला पत्र पाठवायचं होतं. तर मला डिलेवरी शब्द काही माहीत नव्हता. तर मी म्हटलं काय लिहायचं, तर दिलगिरी शब्द माहिती असल्यामुळे मी दिलीवरी असा शब्द लिहिला. तर तिच्या नवऱ्याने म्हटलं की हे काय लिहिलं तू, म्हणजे नंतर 15 दिवसांनी तिने बोलावलं मला, अगं पण तुम्ही काय लिहिलं होतं पत्रात. नाही म्हणे बरोबर लिहिलं. ते सांगायचा मुद्दा असा की आपल्याला काही काही गोष्टी माहिती नसतात, असे काही अनुभव येतात लेखक लोकांना. तर मी भामरागडकडे जात होती. तर मी सांगते आहे की माझं लग्न फार लवकर झालं आणि मी 83ला भामरागडला गेली. बीनागुंडाला मी 83ला गेली आणि बीनागुंडाला 83ला म्हणजे माझे मिस्टर त्यावेळेला निरीक्षक होते आदिवासी आश्रमशाळेचे आणि ते सगळे ऑइल इंजिन आणि आश्रमशाळा तपासायला त्यावेळेला जायचे. आणि मग काही शिक्षक पण घरी यायचे आमच्या, तर म्हणे ताई तुम्ही पण चाला. आणि मग आम्ही गेलो त्या ठिकाणी. म्हणजे ते गाड्यांचं साधन नाही आणि पावसाळा लागलेला आणि अशा वेळेला कसं जायचं. तर मग ज्या गाड्या ट्रक यायच्या म्हणजे बांबूचे ट्रक, जसं पेपर मिल बल्लारशा पेपर मिलचे बांबूचे ट्रक आणि फॉरेस्टच्या लठ्ठ्यांच्या गाड्या यायच्या, सागवनाचे वगैरे सगळे लठ्ठे वगैरे त्या गाड्या यायच्या. मग त्याच्यामध्ये जायचं. तर मग ते काही असे सारखे भरमसाठ काही असे जात नव्हते. ते एखादी आला तर त्याच्यासाठी टपूनच राहत होते लोक की गाडी येईल का, ट्रक येईल का. मग त्याच्यामध्ये कारण साधन काहीच नव्हतं, सायकलशिवाय लोकांकडे साधन नव्हतं. मग अशा वेळेला माझा पहिला प्रवास जो झाला असेल बीनागुंडाचा, तर तो ट्रकांनी झाला. जाताना रिकाम्या ट्रकांनी नाही, येताना त्या लठ्ठ्याच्या ट्रकवरती झाला. हे सगळं राजगडकर सरांनी जे सांगितलं वर्णन, ते तसंच माझ्या डोक्यात राहिलं. ते खूप वर्ष राहिलं. आणि त्याच्यानंतर मी मागील वर्षी म्हणजे 2020ला 20 किंवा 21ला जेव्हा मी परत मला भामरागडला जाण्याचा योग आला खूप वर्षांनंतर. मध्ये जाऊन आली होती पण मी अशीच आली. पण मला तिथे ताटकळत राहावं लागलं, गाड्याच नव्हत्या. आणि अशा वेळेला मी त्या ट्रॅक्सची वाट बघत होती. आत्ता अलीकडची गोष्ट, ट्रॅक्सची वाट बघत असताना जेव्हा मग ती ट्रॅक्स आली आणि त्या ट्रॅक्समध्ये इतके खचाखच लोक भरले आणि मी बसली तिथे. आणि बसल्यानंतर जो आमचा प्रवास सुरू झाला, मग मला ते आठवलं, जसं सरांना आठवलं तसं गोंगलू आठवला मला. ते सगळं आठवलं आणि ते सगळं डोक्यात साठवलं. आणि आल्यानंतर मी ते सगळं प्रवास वर्णन लिहून काढलं. लिहिल्यानंतर मी फेसबुकला टाकलं आणि त्याच्यानंतर मला पुण्यनगरीनी मला मागितलं दिवाळी अंकासाठी ते. आणि ते प्रवास वर्णन मी अतिशय इतकं म्हणजे आवडलं की मेंढके सर होते आपल्याकडे प्रकल्प अधिकारी, माहिती असतील आपल्याला. तर मेंढके सरांनी त्याच्यावरती अतिशय चांगली कॉमेंट केली. ताई म्हणे माझं आयुष्यातलं काही क्षण तुम्ही जिवंत केलात. तर सांगायचा मुद्दा असा आहे की लेखक हा प्रत्येकांमध्ये असतो. प्रत्येकजण काही क्षणाची वाट बघत असतात आणि ते क्षण कसे कॅच करायचे आणि कसं लिहायचं हे लिहिलं पाहिजे, ते आलं पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये तो जिवंतपणा असायला पाहिजे. जसं सरांनी आता कोथळा बाहेर काढून हा शब्दप्रयोग वापरला. कोथळा बाहेर काढणे म्हणजे असं जीव लावून लिहिलं पाहिजे. कविता कशी होते, गडचिरोलीला आमच्याकडे एक मारुतराव इचोडकर सर आहेत. अतिशय सुंदर आवाजात गातात, भजनही गातात. माझ्या कवितेला तर त्यांनी अगदी महाराष्ट्रात गाजवून टाकलं. होतो सुरुंगाचा स्फोट राणं, हादरून जाय राणं, पाखराची माय कशी भेजारून पाहे.
ही जेव्हा कविता त्यांनी SP ऑफिसच्या समोरच एका कार्यक्रमामध्ये, एक कार्यक्रम होता त्या ठिकाणी त्यांनी गायली, तर ती कविता SP ऐकली. SP ऐकल्यानंतर SP साहेबांनी बोलावणं पाठवलं की म्हणे कोण आहे ही कुसुमलाम, कारण मी त्यावेळेला खूप नवीन होती गडचिरोलीला. आम्ही 99 जुलैमध्ये आम्ही गेलो आणि 2000ला माझा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि मला वाटते 2001ची ती गोष्ट असावी. तर पोलीस पाटील घर शोधत शोधत आले. मी नवीनच होती. म्हणे कोण आहे कुसुमलाम, तर मी म्हटलं माझे मिस्टर घरी होते. म्हणे बोला बोला काय काम आहे, तर नाही म्हणे SP साहेबांनी निरोप पाठवला आहे. म्हटलं SP साहेबांनी, एक तर पोलिसांचं आमचं काही कनेक्शन नाही आहे, भविष्यामध्ये आमचं असेल काही कनेक्शन तो काही सांगता येणार नाही, पण आतापर्यंत तो विभागच वेगळा आहे. मी म्हटलं पोलिसांनी मला कसं काय बोलावलं यांनी, तर मग त्यांनी सांगितलं की तुमची कविता ऐकलेली आहे SP साहेबांनी आणि त्यांना तुमचं पुस्तक हवं आहे, आणि मी त्यांना ते सप्रेमेट नंतर पाठवलं. तर ती कविता ज्यावेळेला आमचे जिल्हा परिषदेचे शिक्षक जेव्हा प्रशिक्षणाला जातात पुण्याला, त्यावेळेला जर काय म्हणायचं असेल तर तीच कविता, होतो सुरुंगाचा स्फोट राणं हादरून जाय, राणं पाखराची माय कशी बेजारून पाय, इतकी प्रसिद्ध होऊन गेली ती कविता. जेव्हा मी यशोदाला मी ट्रेनर म्हणून एका कार्यक्रमाला गेली, तर ते त्यावेळेला मला त्याच कवितेचा आग्रह केला. म्हटलं सर हे तुम्हाला कशी माहिती आहे, नाही म्हणे आम्हाला पाठ आहे, पण तीच म्हणायची तुम्ही कविता. सांगायचं म्हणजे जीव ओतून माझ्या सगळ्या घडामोडींकडे माझं लक्ष असते. स्वातंत्र्याचा 50, आता 75 सुरावी, 25 वर्षाच्या आधी मी 4 ओळी लिहिल्या सर, तुम्हाला सांगते. स्वातंत्र्याच्या 50 वर्षात व्यथा माझी अशी आहे, स्वातंत्र्याच्या 50 वर्षात व्यथा माझी अशी आहे, छातीवरती बंदूक आणि पाठीमागे दंडूक आहे. म्हणजे समोर नक्षलवाद आहे, पाठीमागे पोलीस आहे. सरांनी सांगितलं ना आता सँडविच होतं आदिवासींचा. 4च ओळी आहेत, पण त्या कवितेमध्ये जिवंतपणा आहे, वास्तविकता आहे, अर्थगर्भ आहे. ती कविता म्हणजे छू लेती आहे असं म्हणतात. या गोष्टी झाल्या पाहिजेत. आदिवासी विभागावरती मला भरपूर लिहिता आलं असतं, पण काही गोष्टी लिहिल्या. विकास उन्नतीच्या शब्दाचा जोर आहे, खुर्चीसाठीच सगळी ही चालबाजी, राजकारण्यांवर लिहिलं. सोडलं नाही कोणालाच, पण अधिकाऱ्यांना पण नाही सोडलं. अलीकडच्या काळामध्ये एका अधिकाऱ्यांनी अरेरावी केली. सहसा मी अधिकाऱ्यांशी कधी आम्ही विनम्रपणे बोलतो, कारण की सगळे कामं जे असतात आपले, सगळे तांत्रिक कामं सगळे अधिकारी करतात आणि ते पण आपलेच भाऊ असतात, आपण त्यांचा सन्मान राखला पाहिजे. पण मुजोरी अशी केली, मला सहन झालं नाही. अगदी माझ्या मुलाच्या वयाचा नवीन IAS झालेला माणूस, अरे तू आदिवासी विभागामध्ये ज्या वेळेला नोकरी करतो आहेस, त्या आदिवासी माणसाला जाणून घे, आणि तुला एक संधी प्राप्त झालेली आहे की या आदिवासींची सेवा करायची, तर तू कशा पद्धतीने केलं पाहिजे, हे सगळ्या कवितेमध्ये मी वर्णन केलेलं आहे. त्यांना फॉरवर्डही करून टाकली. नंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही खूप चांगली कविता लिहिली. म्हणजे कसं आहे की प्रसंग कुठलाही असेल, पण आपल्या अंतर्मनात काही गोष्टी असाव्या लागतात. बिना तळमळीने काही लिहिता येत नाही, घुसळण केल्याशिवाय लोणी होत नाही. ज्याला जर कोणाला लिहायचं असेल तर हे सगळ्या गोष्टींचं तंत्र आपण पाळलं पाहिजे. संवादाशिवाय आपलं अनुभव विश्व वाढत नाही. मी असं म्हणेन की राजगडकर साहेबांनी कविता लिहिल्या, मी पण कविता लिहिते, तर राजगडकर साहेबांचं विश्व वेगळं, मी कशाला त्यांच्याशी बोलू. पण त्यांच्या अनुभवाची शिदोरी माझ्या कामी येते का, म्हणून मी त्यांना फोन करत राहते वारंवार. मला काहीतरी भेटतं त्यांच्याकडनं. ह्या गोष्टी आपल्याला आपल्या साहित्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. अलीकडच्या काळामध्ये कविता खूप लिहिल्या मी, आणखी पण कविता, माझे 2 कविता संग्रह आणखी परत वाटेवर आहेत. सरांनी त्या दिवशी कविता संग्रह थोडासा पाहिला. राजगडकर सर मागच्या 3 महिन्यांच्या आधी माझ्याकडे आले होते आणि त्यांना मी दाखवल्या, भाऊसाहेब ह्या सगळ्या कविता आहेत. त्यांनी तपासल्या माझ्या कविता, काही सुधारणा पण केल्या. त्याच्यामध्ये मी दाईन जी आहे आपली बाळंतपण करणारी, म्हणजे आज आपण 9 ऑगस्ट जो आदिवासीचा दिवस आपण जेव्हा साजरा करतो, तर ती थीम कोणती आहे, आदिवासींच्या ज्या काही ज्ञान आणि परंपरा आहे त्या महिलांच्या म्हणजे प्रसारित करणाऱ्या ज्या कोणी असतील तर त्या महिला आहेत, त्यांच्या काय भूमिका आहेत. तर दाईन नावाची संकल्पना जी आहे, पूर्वीच्या काळामध्ये संस्थेत डिलिव्हरी होत नव्हती, ती दाईन विलुप्त होत आहे. पण त्या दाईंचं जे तत्त्वज्ञान होतं किंवा दाईंचं स्वतःचं ज्ञान होतं, ते अशी सुखरूप डिलिव्हरी करायची. कवितेमधून ते आलं आहे आणि हे येणं गरजेचं आहे. आमच्याकडे
जसं बैगा जात आहे, बैगा समाज आहे, जो औषधीचं ज्ञान आहे. आमच्याकडे कोरकुबाया यायच्या आमच्या लहानपणी. दवाई घ्या नाव, तेल घ्या नाव वगैरे म्हणून यायच्या. ह्या सगळ्या विलुप्त होत्या. ह्या अतिशय म्हणजे ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला, सामाजिक गरजेच्या महिला होत्या त्या काळामध्ये. ह्या विलुप्त झाल्या. बिबा कुठे लावायचा याचं ज्ञान आहे का आपल्याला? नाही आहे. पण त्यांना सगळं ज्ञान होतं. कुठे कोण दुखते, कुठे कोणती नस दाबायची हे त्यांना ज्ञान होतं. गोंधणकारी आमच्याकडे होती. गोंधण अंगावर, आमच्या आदिवासींच्या अंगावर गोंधण असते. आता अर्थात आमच्या वडिलांनी सुशिक्षित असल्यामुळे आमच्या अंगावर गोंधलं नाही, पण आमच्या आईच्या हातावर झाड होतं. ह्या गोंधणकारीन विलुप्त झाल्या, पण त्याच्यामध्ये अँटीबायोटिक ते हे होतं आणि त्याच्यामुळे ते गोंधन करणं अपेक्षित होतं. काही बायांशी मी याच्यावर चर्चा केली. त्या म्हणाल्या की आमच्याकडे ज्या गोष्टी आम्ही ज्या काही कमवू ते आमच्यासोबत काहीच येणार नाही. आमचं गोंधन शेवटपर्यंत आमच्यासोबत राहणार आहे. आम्ही मरू तरी आमच्यासोबतच ते राहणार आहे. ही समृद्धी आमच्या बायांमध्ये होती. ही समृद्धी लोप पावत आहे. या गोष्टी संपल्या नाही पाहिजेत. ह्या गोष्टी जिवंत राहिल्या, ह्या टिकल्या पाहिजेत. म्हणजे जुनं जे ज्ञान होतं, जुनं जे औषध. आमची एक आजी होती, ती त्या एरंडीच्या तेलाला, पानाला कुठलं तरी तेल लावायची, त्याला शेकायची ना ती बांधून द्यायची. ते आम्ही पाहिलेलं आहे. दुखणं जायचं दुसऱ्या दिवशी. बाई म्हणजे रोवायला जातात भर पावसामध्ये. बाया आता पण रोवत आहेत. घरी आल्यानंतर त्यांच्या मांड्या पोटऱ्या त्या शेकसूक करायच्या. हे सगळं ज्ञान आहे. आता कसं आहे, झटपट गोळी खाल्ली, झटपट आता आराम होते. पण त्याचे सगळे म्हणजे कितीतरी दुखणे आपल्याला हे करतात, म्हणजे त्रास देतात भविष्यामध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्या लेखनातून आल्या पाहिजे. हे आपण अवलोकन केलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये मग सगळेजण म्हणाले, कुसुमताई याला नुसत्या कविता लिहिल का? मग एवढे अनुभव आहेत आतापर्यंतच्या. गेल्या 30 वर्षात माझा लेखन सुरू आहे. मग काय करायला पाहिजे? मग छोट्या कथा लिहिल्या, अगदी लघुकथा. त्याच्यामध्ये बुगा नावाची कथा. बुगा कोण असतो तुम्हाला माहिती आहे का? इथे बसलेल्यापैकी बुगा कोण असतो? म्हातारा माणूस असतात, त्याला नात्याने आपण कोणाला ताता, ताताजी, दादाजी, आजोबा असं म्हणतो ना, तशाच पैकीचा बुगा असतो. मग त्याचं काय वर्णन करायचं? तो म्हातारा असतो, तो बिमार असतो, तो खाटेवर असतो, पण तो निरुपयोगी असतो का? तो निश्चित निरुपयोगी नाही आहे. तो तशाही अवस्थेमध्ये कुटुंबाच्या उपयोगाचा असतो. हे चितारलं आहे मी माझ्या कथेला उत्तेजनार्थ. या ठिकाणी 350 कथांमध्ये मला त्याचं बक्षीस मिळालं. म्हणजे बक्षीस मिळालं याचा आनंद नाही, पण मी चितारू शकली याचा मला जास्त आनंद आहे. तर अशा मी जवळपास 16 ते 17 कथा लिहिल्या. आणि ती बुगा नावाची कथा आमच्या छायाताई खोब्रागडेंनी फेसबुकला वाचल्यानंतर तिचा मला फोन आला, कुसुमताई संविधानाकडे जाणारी मला आदिवासी महिला, तिचं मला कथाकथन, मला तिची कथा पाहिजे आहे. लगेच मी लिहून काढली आणि संविधानाकडे जाणारी आदिवासी महिला हे सगळं ते माझ्या लेखनातून आलं. ह्या गोष्टी म्हणजे आपलं जे आकलन आहे हे अभ्यास आणि संवाद, अनुभव, अनुभूती, कल्पकता ह्या सगळ्या विश्वामध्ये जेव्हा केव्हा जातो, जेव्हा आपल्याला तळमळ आणि अभ्यास दुसऱ्यांचं वाचावं लागतं. मी नागपूरला होती. गेले 7-8 वर्ष मी नागपूरला राहिली. माझं ग्रॅज्युएशन इथून झालं. आदिवासी साहित्य म्हणजे साहित्यच होतं माझा अभ्यास, मराठी साहित्य होतं. राजाराम लायब्ररीमध्ये मी असे पुस्तकं वाचून काढायची की एक पुस्तक 2 दिवसात वाचले ना साहेबांना सांगायची की येता येता बदलून या पुस्तक. ते मला परवडत नाही. मला परवडत नव्हतं घरून यायला, कारण 2.25 ते 4.25 रुपये माझे बसला लागायचे. म्हणजे कॉलेजची लायब्ररी वेगळीच, पण मी राजाराम लायब्ररी अतिशय चांगले पुस्तकं वाचून काढले त्यावेळेला. अनेक वाचून काढले. बिरसा मुंडा कळलं असेल तर मला आपली लेखिका महाश्वेता देवींचं मराठीत एक पुस्तक आहे, महाश्वेता देवी, अरण्यर अधिकार. अरण्यर अधिकार तुम्ही सगळ्यांनी वाचला पाहिजे, तर तुम्हाला बिरसा मुंडा कळेल. ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे सगळ्या भाषेमध्ये आहे. ते दुसऱ्यांचे पुस्तकं आपण वाचले पाहिजे. आजकालच्या लोकांना वाचण्याची आवड नाही. माझे वडील होते, 4च वर्ग शिकले होते, इंग्रजी सोडून सगळेचे सगळे पेपर वाचायचे. 8-9 पेपर वाचल्याशिवाय व्हायचं नाही. ते वाचन खूप आवश्यक आहे. लहानपणामध्ये आम्ही काय वाचत होतो? काय मिळालं आम्हाला? चंपक मिळालं. आम्ही चंपक वाचायचं. अमृत मासिक वाचायचं. अमृत यायचं त्यावेळेला. शाळेमध्ये आम्ही चोरून चोरून पुस्तकं वाचायची. माझ्या सगळ्या कविता आणि याच्यामध्ये जर कारुण्य रस असेल तर ते साने गुरुजींचं. माझ्या आईने मला
वाचून मागितलं. अगदी तुमच्या अगदी लहानशा वयाची होती मी त्यावेळेला आणि जवळपास 5वीत 6वीत वगैरे असेल त्यावेळेला. म्हणे कुसुम हे पुस्तक वाचून दाखव, घरी पडलेलं पुस्तक. आता आईसमोर काकू करायची काही हिंमत नव्हती होत. मग काय करायचं, आडेवेडे घेत ते मी वाचलं. आपण सारे भाऊ भाऊ. आईला तर वाचून दाखवलं मी एकदा, पण मी किमान 25 ते 30 वेळा ते पुस्तक मी स्वतः वाचलं. ते पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. इतकं सुंदर पुस्तक, इतकं अप्रतिम पुस्तक आहे, माणूस घडवणारं पुस्तक आहे. या अशा सगळ्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव आहेत, पण हे लेखन केलं पाहिजे. आपण पत्र लिहिलं असेल, आता व्हॉट्सअपचा जमाना आला तर आपण हे करतो आहे, परंतु जर जिवंत राहायचं असेल, माझ्या मिस्टरांनी जसं मला म्हटलं की ह्या का कविता आहेत, पण माझ्या मिस्टरांनी हे पण म्हटलं की माणसाचं आयुष्य हे, तुझं आयुष्य हे नदीसारखं झालं पाहिजे, अव्यात वाहत राहिली पाहिजे. मी नदीवर कविता लिहिली आणि मी कामामध्ये वाहतच गेली. म्हणजे वाहून नाही गेली, पण मी वाहत राहिली. म्हणजे समाजकार्याची आवड पण घरातूनच मला लाभली. ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या. समाजकार्यामुळे अनुभव